वेलकम ऑल ऑन केमिस्ट्री स्टडी चॅनल केमिलिमिनिसन्स. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 14 बायोमॉलिक्युल्सचा टॉपिक ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोजचा स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ग्लुकोजचा स्टडी केला आहे, म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे वेगवेगळे केमिकल प्रॉपर्टीज आपण बघितले, ज्याच्यावरून त्याचं स्ट्रक्चर डिराईव्ह केलं गेलं आहे. तर यामध्ये आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज स्टडी करणार आहोत. तर बिफोर गोइंग टू दिस टॉपिक, लेट्स रिवाइज व्हॉट इज आयसोमर or what is optical isomers. The isomers are the compound which have same molecular formula but different structural arrangement. म्हणजे हे असे कंपाऊंड्स असतात ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्यांची स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही डिफरंट असते, त्यांना आयसोमर म्हटलं जातं. ऑप्टिकल आयसोमर कशाला म्हटलं जातं? तर ऑप्टिकल आयसोमर यांना एनॅन्शोमर्सही म्हटलं जातं. एनॅन्शोमर्स म्हणजे दोज कंपाऊंड विच हॅव्हिंग सेम स्ट्रक्चरल अरेंजमेंट बट दे आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. त्यांचा स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही सिमिलर असते बट त्यांचे जी मिरर इमेजेस जर एकमेकांवरती जर आपण ठेवले तर दे आर नॉट सुपरइम्पोजेबल, ते सुपरइम्पोजेबल नसतात, त्यांना एनॅन्शोमर म्हटलं जातं. मग ऑप्टिकल आयसोमर्स काय आहे? तर ऑप्टिकल आयसोमर्स हॅव द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला और स्ट्रक्चरल अरेंजमेंट बट दे रोटेट प्लेन पोलराइज लाईट इन अपोजिट डिरेक्शन. त्यांचा स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही सिमिलर असते परंतु ते प्लेन पोलराइज लाईटला अपोजिट डिरेक्शनमध्ये रोटेट करतात. एक जर क्लॉकवाईज रोटेट करत असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो. दॅट इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमर्स. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर त्याचे स्ट्रक्चरवरून काय कन्फर्म होतं? स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज शो दॅट इट कंटेन 4 कायरल कार्बन ॲटम्स. तर ग्लुकोजच्या स्ट्रक्चर फॉर्म्युल्यावरून हे कन्फर्म होतं की त्यामध्ये 4 कायरल कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय? तर कार्बनची व्हॅलन्सी असते 4, म्हणजे त्याला 4 ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम जॉईंट होऊ शकतात, त्याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतात. ते जर 4 ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम जर डिफरंट असतील, चारही वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम असतील तर त्या कार्बनला कायरल कार्बन ॲटम म्हटलं जातं. तर असे 4 कायरल कार्बन ॲटम ग्लुकोजमध्ये प्रेझेंट असतात. आता ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असतात ना, ते मॉलिक्युल्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात, म्हणजे ते प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करू शकतात. आणि कायरल कार्बनच्या नंबर्सवरून आपण त्या मॉलिक्युल्सचे किती आयसोमर्स फॉर्म होऊ शकतात, हे आपण स्टेरिओ आयसोमर्स किंवा ऑप्टिकल आयसोमर्स फॉर्म होऊ शकतात हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे 2⁻n. the number of stereo structure or optical isomers is equal to 2⁻n. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स कॅल्क्युलेट करू शकतो. एन जो स्मॉल एन आहे ना, पॉवरच्या टर्ममध्ये लिहिलेला, त्याचं मिनिंग काय आहे? इट मीन्स नंबर ऑफ कायरल कार्बन. आता ग्लुकोजमध्ये किती कायरल कार्बन आहे? 4. हिअर एनचा नंबर्स किती आला आहे? 4. त्यावरून आपण अल्डोहेक्झोज हा ग्लुकोजसाठी अनदर वर्ड आहे. अल्डोहेक्झोजचे किती ऑप्टिकल आयसोमर्स आहे हे कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर अन अल्डोहेक्झोज कॅन एक्झिस्ट ॲज 16, दॅट इज 2⁻4. याचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 16 येतं. 16 ऑप्टिकल आयसोमर्स अँड ग्लुकोज इज वन ऑफ देम. अल्डोहेक्झोज म्हणजे C6H12O6 हा जो फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ग्लुकोजमध्ये 4 कायरल कार्बन ॲटम आहे. त्या 4 कायरल कार्बनवरून आपण त्यामध्ये एक्झिस्ट करणारे ऑप्टिकल आयसोमर्सचा नंबर कॅल्क्युलेट केला आहे, तर तो किती आला आहे? 16. म्हणजे त्याचे 16 ऑप्टिकल आयसोमर्स आहेत आणि त्यापैकी ग्लुकोज हा एक आहे. On the basis of chemical evidence and measurement of optical activity, Emil Fischer, a German Nobel laureate, in 1902 determined the configuration of the 4 chiral carbon C2, C3, C4, C5 in glucose. एक जर्मन नोबेल लॉरिएट आहे ज्याला नोबेल प्राईज मिळालेला आहे 1902मध्ये. त्यांचा नेम आहे इमिल फिशर. यांनी काही केमिकल प्रॉपर्टीजवरून, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीजवरून कायरल कार्बनची कॉन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंट फाइंड केली आहे. जे कायरल कार्बन प्रेझेंट आहे ग्लुकोजमध्ये त्या आहे C2, C3 म्हणजे कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 अँड कार्बन नंबर 5. हिअर यू कॅन सी द नंबर्स 2, 3, 4 अँड 5. यांची कॉन्फिगरेशन फाइंड केली आहे, म्हणजे त्यांची अरेंजमेंट फाइंड केली आहे. इथं हा ग्लुकोज आहे. दिस वन इज अ ग्लुकोनिक ॲसिड अँड दिस वन इज अ सॅखरिक ॲसिड. या सर्वांमध्ये काय आहे? कायरल कार्बन्स प्रेझेंट. यू कॅन सी इट हिअर. हा जो ट्रिस्कीचा मार्क्स दिला आहे ना, स्टारचा मार्क्स दिला आहे ना, तो कुणासाठी यूज केला जातं? कायरल कार्बनसाठी यूज केला जातं. तिथं चारही ॲटम जो आहे कार्बन नंबर 2 जर तुम्ही ऑब्झर्व केला त्याला एक ग्रुप CH वाटायचे,
दुसरा OH आहे, तिसरा H आहे आणि खाली हा एक मोठा ग्रुप अटॅच आहे. म्हणजे चारही ग्रुप त्याचे वेगवेगळे. तसंच जर कार्बन नंबर 3चं बघितलं तर त्यालाही 4 वेगवेगळे ग्रुप आहे. या वेमध्ये 2, 3, 4, 5 हे सगळ्यांना 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम अटॅच असल्यामुळे ते कायरल कार्बन्स आहे. आणि यांची कॉन्फिगरेशन म्हणजे त्यांची अरेंजमेंट इमिल फिशर या नोबेल लॉरियट्सने डिटरमाइन केलेली आहे. Glucose is an optically active compound and has its specific rotation alpha 20D equal to plus 52.70. ग्लुकोज मी ऑलरेडी सांगितलं आहे, ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असतं ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे ते प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करू शकतात. तर त्याचं स्पेसिफिक रोटेशन या टर्ममध्ये तो रोटेशन कॅल्क्युलेट केला जातो. तो ग्लुकोजचा स्पेसिफिक रोटेशन जो आहे तो किती आहे? प्लस 52.70. ड्यू टू इट्स डेक्स्ट्रो रोटेशन ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड डेक्स्ट्रोज. ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे राईट हँड साईडला किंवा क्लॉकवाईज डिरेक्शनला प्लेन पोलराइज रोटेट करणारा. जे मॉलिक्यूल प्लेन पोलराइज लाईटला क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये किंवा राईट हँड साईडला जर रोटेट करत असतील तर त्यांना डेक्स्ट्रो रोटेटरी म्हटलं जातं. आणि जे लेफ्ट हँड साईडला किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करतात त्यांना लिओ रोटेटरी म्हटलं जातं. तर ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, त्यावरून त्याला डेक्स्ट्रोज असंही म्हटलं जातं. डेक्स्ट्रो रोटेटरी नेचर ऑफ ग्लुकोज इज डेझिग्नेटेड ॲज प्लस ग्लुकोज ऑर डी ग्लुकोज. त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा डेझिग्नेट करण्यासाठी प्लस साईन किंवा डी हा स्मॉल डी हे सिम्बॉल्स यूज केले जातात. कॅपिटल डी ग्लुकोज इज अनदर डेझिग्नेशन ऑफ ग्लुकोज. आता इथं हा स्मॉल डी यूज केलेला आहे कशासाठी? डेक्स्ट्रो रोटेटरी नेचर दाखवण्यासाठी. समटाईम कॅपिटल डी ही यूज केलं जातं ग्लुकोजच्या समोर. तर हे अनदर टर्म आहे, म्हणजे वेगळं डेझिग्नेशन आहे. हे डेझिग्नेशन कशासाठी यूज केलं जातं? तर दिस डेझिग्नेशन इंडिकेट द कॉन्फिगरेशन ऑफ ग्लुकोज रॅदर दॅन द साइन ऑफ इट्स रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे ऑप्टिकल रोटेशन जर एक्सप्रेस करायचं असेल तर त्याच्यासाठी स्मॉल डी किंवा प्लस सिम्बॉल यूज केलं जातं. आणि कॉन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंट जर दाखवायची असेल मॉलिक्युल्सच्या अराउंडमधली किंवा कार्बनच्या अराउंडमधली तर त्याच्यासाठी कॅपिटल डी हा सिम्बॉल यूज केला जातो. तर या दोन डीमध्ये कन्फ्यूज नाही करायचं. डी और एल कॉन्फिगरेशन सिस्टीम. आता ही डी एल कॉन्फिगरेशन सिस्टीम कशावरून आली किंवा ते कशी यूज केली जाते? तर फॉर दॅट द प्रेफिक्स D or L in the name of compound indicate relative configuration of stereoisomers. स्टेरिओआयसोमर्सचा रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन दाखवण्यासाठी स्टेरिओआयसोमर्स इज दॅट इज नथिंग बट दी स्टेरिओ मीन्स 3D जो एक्सप्रेस केलं जातं 3D इफेक्टमध्ये डिफरंट स्पेशल ओरिएंटेशन किंवा त्यालाच ऑप्टिकल आयसोमरिझम असंही टर्म आपण यूज करू शकतो. तर ही अरेंजमेंट दाखवण्यासाठी डी कॅपिटल डी और कॅपिटल एल हा प्रेफिक्स म्हणून यूज केला जातो. इट रेफर्स टू द पर्टिक्युलर एनॅन्शोमर ऑफ ग्रेसराल्डिहाइड. हे कशावरून काढलं गेलं आहे? तर ग्रेसराल्डिहाइडच्या एनॅन्शोमर्सवरून ते फाइंड केलं गेलं आहे. तर ग्रेसराल्डिहाइड्स हॅड 1 कायरल कार्बन C2. आता ग्रेसराल्डिहाइड जो आहे त्यामध्ये एक कायरल कार्बन आहे. कार्बन नंबर 2 हा त्यामध्ये कायरल कार्बन आहे. तर त्याचे नंबर ऑफ एनॅन्शोमर्स किंवा आयसोमर्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण सिमिलर फॉर्म्युला यूज करणार. 2n. एनचा नंबर किती इथं 1 कारण ओनली 1 कायरल कार्बन आहे. तर देअरफॉर ग्रेसराल्डिहाइडचे किती आयसोमर्स आहे? 2 आयसोमर्स आहे. अँड एक्झिस्ट ॲज 2 एनॅन्शोमर. तो 2 एनॅन्शोमर्समध्ये एक्झिस्ट करतो. दीज आर रिप्रेझेंटेड बाय 2 फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले. याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये रिप्रेझेंट केलं गेलं. इथं तुम्ही बघू शकता 2 एनॅन्शोमर्स दाखवले आहे. इथं एनॅन्शोमर्स ही टर्म ही तुमची क्लिअर होऊन जाईल. यू कॅन सी इट हिअर दॅट दीज आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. म्हणजे हा उचलून जर आपण याच्यावरती ठेवला तर इथं OH ग्रुप इकडे येईल आणि H ग्रुप इकडे येईल. म्हणजे ते परफेक्टली एकमेकांना मॅच करणार नाही. दॅट्स वाय दीज आर दी एनॅन्शोमर्स ऑफ इच अदर. आणि त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. अरेंजमेंट बघितलं तर तीही सिमिलरच आहे. फक्त ते एकमेकांना सुपर इम्पोज करत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एनॅन्शोमर किंवा त्यांना ऑप्टिकल आयसोमर्स असंही म्हटलं जातं. तर इथं डी अँड एल हे वर्ड्स किंवा प्रिफिक्स यूज केले जातात ग्रेसराल्डिहाइडमध्ये. इफ यू ऑब्झर्व दिस तर हा जो आहे फर्स्ट वन डी ग्रेसराल्डिहाइड यामध्ये जो OH ग्रुप आहे तो राईट हँड साईडला आहे आणि इथं एल जो आहे त्यामध्ये OH ग्रुप हा लेफ्ट हँड साईडला आहे. तर प्लस आयसोमर ऑफ ग्रेसराल्डिहाइड हॅज डी कॉन्फिगरेशन. जो प्लस आयसोमर आहे तो डी कॉन्फिगरेशन आहे. इट मीन्स दॅट व्हेन its structural formula is written on paper, the OH group lies on right hand side in the structure.
याचं मीनिंग असं का जेव्हा आपण याचा स्ट्रक्चर पेपरवरती ड्रॉ करणार त्या टायमिंगला त्याला रिप्रेझेंट करताना OH ग्रुप हा राईट हँड साईडला दाखवायचा आहे. ऑल दोज कंपाऊंड विच कॅन बी केमिकली कोरिलेट टू D प्लस आयसोमर ऑफ ग्रेसराल्डिहाइड आर सेड टू हॅव D कॉन्फिगरेशन. जेवढे मॉलिक्युल्स आहे जे या ग्रेसराल्डिहाइड सारखे आहे त्याला रिझेंबल करतात, त्याचे स्ट्रक्चर सारखे दिसतात, तर त्यांना D कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्यामध्येही OH ग्रुप जो आहे तो राईट हँड साईडला दाखवला जातो. Whereas those which can be correlate to L or minus isomer of glyceraldehyde are said to have L configuration. In L or minus isomer OH group is on left hand side in the structure. L configuration से जे आहे त्यांचा जो OH ग्रुप आहे तो लेफ्ट हँड साईडला असतो आणि D कॉन्फिगरेशनचा जो आहे त्यामध्ये असणारा OH ग्रुप हा राईट हँड साईडला असतो. आणि कशावरून हे काढलं गेलं आहे तर हे ग्रेसराल्डिहाइड्सच्या 2 एनॅन्शिओमर्सवरून हे काढलं गेलं आहे आणि यांचे स्ट्रक्चरसारखे जेवढे बाकीचे स्ट्रक्चर जे आहे यांना कोरिलेट करत असतील तर त्यामध्येही जर D आयसोमर जर रिप्रेझेंट करायचं असेल किंवा ड्रॉ करायचं असेल तर त्यामध्येही OH ग्रुप हा राईट हँड साईडला दाखवावा लागेल आणि L कॉन्फिगरेशन जर काढायची असेल किंवा मायनस कॉन्फिगरेशन करायची असेल तर तेव्हा OH ग्रुप हा लेफ्ट हँड साईडला ड्रॉ करावा लागेल. दिस इज अ सिस्टीम ऑफ रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन ऑफ कायरल कंपाऊंड. या सिस्टीमला रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. A monosaccharide is assigned D or L configuration on the basis of the configuration of the lowest chiral carbon in its Fisher projection formula. जे मोनोसॅक्राइड्स आहे, मोनोसॅक्राइड्स म्हणजे ज्यांचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर पुन्हा त्यांच्यासारखी स्मॉलर युनिट तयार होत नाही. ग्लुकोज, फ्रुक्टोज हे मोनोसॅक्राइड्सचे एक्झाम्पल्स आहे. यामध्ये जेव्हा D आणि L कॉन्फिगरेशन असाइन करायची असेल तर त्यांना याच वेमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. पण त्यामध्ये कोणत्या कायरल कार्बनचा विचार केला जातो तर लोएस्ट कायरल कार्बनचा विचार केला जातो. लोएस्ट कायरल कार्बनमध्ये OH ग्रुप कोणत्या बाजूला आहे, जर तो राईट हँड साईडला असेल तर त्याला D म्हटलं जातं, जर तो लेफ्ट हँड साईडला असेल तर त्याला L म्हटलं जातं आणि याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. फिशर प्रोजेक्शन म्हणजे ज्यामध्ये या लाईन्सचा यूज केला जातो बॉन्डला रिप्रेझेंट करण्यासाठी. You can see it here. This one is a D glucose. Why it is D glucose? Because it is correlating with इथं D ग्रेसराल्डिहाइड. D ग्रेसराल्डिहाइडमध्ये हा जो कार्बन तो कायरल कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये जो OH ग्रुप अटॅच आहे त्याच्यावरती तो राईट हँड साईडला आहे. सिमिलरली या D ग्लुकोजमध्ये जो डाऊनचा कायरल कार्बन आहे म्हणजे कार्बन नंबर 5 जो आहे त्याचाही OH ग्रुप कुठं आहे, राईट हँड साईडला आहे. दॅट्स वाय यालाही रिप्रेझेंट करण्यासाठी D और प्लस ग्लुकोज असं लिहिलं आहे. जर सपोज इथं 5th कार्बनवरती इथं OH ग्रुप असता आणि इथं H असता तर हा याला रिप्रेझेंट कसं केलं असतं, दॅट इज L और मायनस ग्लुकोज या वेमध्ये. तर जे मोनोसॅक्राइड्स आहे त्या मोनोसॅक्राइड्सला जे डाऊनचे कायरल कार्बन ॲटम आहे, लोएस्ट साईडचे कायरल कार्बन ॲटम आहे त्यांच्या कॉन्फिगरेशनवरून त्यांना D किंवा L या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं जातं. कॅपिटल D और कॅपिटल L या टर्म यूज केले जातात. इथं क्वेश्चन विचारलं आहे, असाइन DL कॉन्फिगरेशन टू द फॉलोइंग मोनोसॅक्राइड. या मोनोसॅक्राइडला DL कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला असाइन करायचं आहे. फर्स्ट वन आहे थ्रिओज आणि सेकंड वन आहे रायबोस. तर फर्स्ट आपण काय बघणार, DL कॉन्फिगरेशन इज असाइन टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ मोनोसॅक्राइड ऑन द बेसिस ऑफ द लोएस्ट कायरल कार्बन. यांचा जो लोएस्ट कायरल कार्बन आहे तो आपण ऑब्झर्व करणार आहोत. तर फर्स्ट जो आहे थ्रिओज याचा लोएस्ट कायरल कार्बन ॲटम हा आहे आणि जो रायबोस आहे त्याचा हा लोएस्ट कायरल कार्बन ॲटम आहे. आता या लोएस्ट कायरल कार्बनमध्ये आपल्याला बघायचं आहे की OH ग्रुप हा कोणत्या डिरेक्शनला आहे. तर थ्रिओज हॅड 2 कायरल कार्बन C2 अँड C3. थ्रिओज जो आहे त्यामध्ये 2 कायरल कार्बन आहे. C2 जो CHO कार्बन आहे तो कार्बन नंबर 1 आहे, त्यानंतरचा कार्बन 2 आहे आणि थर्ड कार्बन ज्यामध्ये OH ग्रुप हा राईट हँड साईडला आहे. तसं रायबोजमध्ये 3 कायरल कार्बन्स आहे. फर्स्ट आपण थ्रिओजचं बघूया. इन गिवन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ थ्रिओज OH group is at the OH group which is present at the lowest carbon, that is the carbon number 3, it is present at the right hand side. तो राईट हँड साईडला प्रेझेंट आहे. त्यामुळे जो थ्रिओज आहे त्याला कसं लिहिणार आपण, D थ्रिओज. सिमिलरली रायबोज जो आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत किती कायरल कार्बन आहे. देर आर 3 कायरल कार्बन C2, C3 अँड C4. C4 जो कार्बन आहे तो लोएस्ट कायरल कार्बन आहे, त्याच्यावरती प्रेझेंट असलेला जो OH ग्रुप आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे. लेफ्ट हँड साईडला असल्यामुळे त्याला आपण काय लिहिणार आहेत, L रायबोस, कॅपिटल L रायबोस. या वेमध्ये आपण कॅपिटल D और कॅपिटल L ही कॉन्फिगरेशन असाइन करू शकतो डिपेंडिंग ऑन
लोएस्ट कायरल कार्बन आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेला OH ग्रुप हा कोणत्या बाजूला आहे. याला या वेमध्ये आपण फायनलाइज करूया आन्सर त्याचा. नेक्स्ट, रिंग और सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा रिंग स्ट्रक्चर किंवा सायक्लिक स्ट्रक्चर. आपण एक स्ट्रेट चेन स्ट्रक्चर बघितलं त्याचा, आता याचं रिंग स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. रिंग किंवा सायक्लिक स्ट्रक्चर. ग्लुकोज however was found to exhibit some more chemical properties which could not be explained on the basis of the open chain structure. ग्लुकोज ज्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या ना, जे केमिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रॉपर्टीज तो दाखवतो, पण ते त्या स्ट्रेट चेन कंपाऊंडने एक्सप्लेन करता येत नाही. यावरून असं कन्फर्म केलं गेलं की ग्लुकोजचा वेगळा काहीतरी स्ट्रक्चरही असू शकतो. It was necessary to write another structure of glucose which will explain all the properties. A ring structure of glucose fulfills this required. आणि ते जे रिॲक्शन्स आहे जो स्ट्रेट चेन ग्लुकोज दाखवत नाही ते रिंग चेन स्ट्रक्चर फुलफिल करतं. Glucose is found to have cyclic structure 4th, 6th and 7th which are in equilibrium with each other through the open chain structure in aqueous solution. Aqueous solution मध्ये ग्लुकोजचे जे रिंग स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे, स्ट्रक्चर नंबर 6 अँड स्ट्रक्चर नंबर 7, आणि हे दोन्ही एकमेकांना इक्विलिब्रियममध्ये असतात, म्हणजे इक्वल क्वांटिटीमध्ये असतात. हा जो आहे ग्लुकोजचा स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे आणि हा जो आहे रिंग स्ट्रक्चर. इथं तुम्ही बघू शकता तिथे एक रिंग फॉर्म झालेली आहे, इथंही एक रिंग फॉर्म झालेली आहे, आणि हे दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांना काय आहे इक्विलिब्रियममध्ये म्हणजे इक्वल अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. दोन्ही स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्व केले तर यामध्ये जो फर्स्ट कार्बन आहे तसेच वरती थोडीशी डिफरंट अरेंजमेंट आहे. त्याचं जी आयसोमर जर बघितलं तिथला तर ते एकमेकांना इथं कार्बन नंबर 1 वरती डिफरंट दिसत आहेत, बाकी ऑलमोस्ट स्ट्रक्चर काय सिमिलर आहे. The ring structure of glucose is formed by reaction between the formyl group and the alcoholic group at carbon number 5. Thus the ring structure is a hemiacetal structure. हा रिंग स्ट्रक्चर कसा फॉर्म होतो तर जे कार्बन नंबर 5 वरचा जो OH आहे, OH वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बन नंबर वरचे कार्बनवरती अटॅक करतात आणि त्याच्याबरोबर ही रिंग फॉर्म करतात. या वेमध्ये हा रिंग स्ट्रक्चर फॉर्म होतं. हा रिंग स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा एक हेमिअसिटाल स्ट्रक्चर आहे. हेमिअसिटाल ही टर्म ही आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे. The two cyclic hemiacetal form of glucose differ only in the configuration of the hydroxyl group at carbon 1 called anomeric carbon. हे दोन हेमिअसिटाल स्ट्रक्चर जर आपण ऑब्झर्व केलं तर ते कुठं एकमेकांशी डिफरंट आहे तर ते फक्त कार्बन नंबर 1 वरती डिफरंट आहे. कार्बन नंबर 1 जर ऑब्झर्व केलं तर तिथं जी अरेंजमेंट आहे तिथं जो कॉन्फिगरेशन ती वेगळी आहे. इथं OH ग्रुप जो आहे तो राईट हँड साईडला आहे आणि इथं OH ग्रुप हा लेफ्ट हँड साईडला आहे. दॅट्स वाय हे जे कार्बन आहे दॅट इज कार्बन नंबर 1 यांना ॲनोमेरिक कार्बन असं म्हटलं जातं. अँड द ॲडिशनल कायरल सेंटर रिझल्टिंग फ्रॉम रिंग स्ट्रक्चर. रिंग स्ट्रक्चर फॉर्म केल्यामुळे इथं एक ॲडिशनल कायरल कार्बन स्टार्ट झाला आहे. ऑलरेडी आपण स्टडी केलं आहे का ग्लुकोजमध्ये 4 कायरल कार्बन असतात, बट जर आपण इथं जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं 6 कायरल कार्बन दिसतं. इथं आता कार्बन नंबर 1 ही कायरल आहे, 2 कायरल आहे, 3 कायरल आहे, 4th कायरल आहे आणि हा जो 5th कार्बन आहे तोही काय कायरल आहे. इथं आपल्याला 5 कायरल कार्बन दिसतात, म्हणजे एक कायरल कार्बन काय झाला इथं ॲड झालेला आहे. दिस इज बिकॉज ऑफ दी रिंग क्लोजर. रिंग फॉर्मेशनमुळे हा एक ॲडिशनल कायरल कार्बन इथं क्रिएट झालेला आहे. सच आयसोमर दॅट इज अल्फा फॉर्म अँड बीटा फॉर्म आर कॉल्ड ॲनोमर्स. आणि हे जे आयसोमर्स आहे ना दोन, एक अल्फा आहे आणि एक बीटा आहे, दिस वन इज ए अल्फा फॉर्म आणि दिस वन इज ए बीटा फॉर्म, यांना ॲनोमर्स म्हटलं जातं. टर्म्स लक्षात ठेवा. हा जो कार्बन आहे रिंगमुळे तयार झालेला कार्बन नंबर 1 जिथं फक्त रिंग स्ट्रक्चर वेगळं आहे, त्याची कॉन्फिगरेशन वेगळी आहे, त्याला ॲनोमेरिक कार्बन म्हटलं जातं. अँड जे दोन स्ट्रक्चर फॉर्म होत आहेत रिंगमुळे, एक अल्फा फॉर्म आणि एक बीटा फॉर्म, यांना ॲनोमर्स असं म्हटलं जातं. The ring of the cyclic structure of glucose contains 5 carbon and 1 oxygen. Thus, it is a 6-member ring. It is called pyranose. रिंग स्ट्रक्चर जर ऑब्झर्व केलं तर तो एक 6 मेंबर रिंग फॉर्म करतो आणि तो रिझेंबल आहे, त्याला म्हटलं जातं पायरानोज. तर पायरानोज हा कशावरून काढला गेला आहे तर हा स्ट्रक्चर जो आहे तो एक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे पायरन, याला रिझेंबल करतो, त्याच्यासारखा आहे. दॅट्स वाय
हे जे स्ट्रक्चर आहे त्यांना पायरानोज म्हटलं जातं आणि हा ग्लुकोजचा पायरानोज स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांना ग्लुकोपायरानोज असं वर्ड यूज केलं जातं. दिस इज अ 6 मेंबर रिंग ज्याच्यामध्ये 1 ऑक्सिजन आहे. इथं तुम्हाला 1 ऑक्सिजन आणि 5 कार्बन ॲटम्स दिसत आहेत. तर हा जो स्ट्रक्चर आहे तो पायरान आहे. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. या पायरानवरून यांना पायरानोज म्हटलं जात होतं. बट दीज आर दी ग्लुकोजचे पायरानोज स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांना ग्लुकोपायरानोज हा वर्ड यूज केला जातो. The cyclic structure of glucose is more correctly represented by Haworth structure as given below. जे फिशर प्रोजेक्शनमध्ये आपण जो सायक्लिक स्ट्रक्चर दाखवत होतो त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने जो रिंग स्ट्रक्चर आहे त्याला रिप्रेझेंट केलं जातं हॉवर्थ स्ट्रक्चर फॉर्म्युल्यामध्ये. हा हॉवर्थ स्ट्रक्चर फॉर्म्युला इथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित रिंग स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. 6 मेंबर सायक्लिक रिंग आहे. त्यामध्ये 1 ऑक्सिजन आहे आणि 5 कार्बन्स आहे. In the Haworth formula, the pyranose ring is considered to be in a perpendicular plane with respect to a plane of paper. काय कन्सिडर केलं जातं हॉवर्थ फॉर्म्युलामध्ये का जी प्लेन आहे 6 मेंबर कार्बनची जी रिंग आहे ती रिंग पेपरला परपेंडिक्युलर आहे आणि त्यावरती असणारे जे OH ग्रुप अँड H आहे ते अप अँड डाऊन साईडला आहे. द लोअर साईड ऑफ द रिंग इज कॉल्ड अल्फा साईड. जी लोअरची साईड आहे त्याला अल्फा साईड म्हटलं जातं आणि जी अप्पर साईड आहे त्याला बीटा साईड म्हटलं जातं. The alpha anomer has its anomeric hydroxyl OH group, that is OH which is present at the carbon number 1 on the alpha side. मग हा अल्फा आणि बीटा हा कशावरून डिटरमाइन केला जातो तर तो या ॲनोमेरिक कार्बनवरचा हायड्रॉक्सिल ग्रुपवरून. जो कार्बन नंबर 1 आहे तो ॲनोमेरिक कार्बन आहे. या ॲनोमेरिक कार्बनचा जो हायड्रॉक्सिल ग्रुप तो कुठं आहे तर इथं हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो डाऊन साईडला आहे म्हणजे अल्फा साईडला आहे. डाऊन साईड जी आहे त्याला अल्फा साईड म्हटली जाते. तो अल्फा साईडला प्रेझेंट असल्यामुळे याला अल्फा ॲनोमर म्हटलं जातं. इथं तुम्ही बीटा ॲनोमरमध्ये बघू शकतात ॲनोमेरिक कार्बनवरचा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो बीटा साईडला आहे. बीटा साईड म्हणजे अप्पर साईडला आहे. अप्पर साईडला असल्यामुळे याला बीटा ॲनोमर असं म्हटलं जातं. The group which appear on right side in the Fisher projection formula appear on alpha side in Haworth formula and vice versa. फिशर प्रोजेक्शनवरून जर हॉवर्थ फॉर्म्युला बनवायला सांगितला किंवा हॉवर्थ फॉर्म्युलावरून फिशर प्रोजेक्शन जर बनवायला सांगितला तर वन थिंग लक्षात ठेवा की जे फिशर प्रोजेक्शनमध्ये राईट हँड साईडला आहे ते हॉवर्थ प्रोजेक्शनमध्ये अल्फा साईडला दाखवायचे म्हणजे डाऊन साईडला दाखवायचे आणि जे फिशर प्रोजेक्शनमध्ये लेफ्ट हँड साईडला आहे ते हॉवर्थ प्रोजेक्शनमध्ये अप साईडला दाखवायचे म्हणजेच बीटा साईडला दाखवायचे. हा डिफरन्स आहे फिशर प्रोजेक्शन आणि हॉवर्थ प्रोजेक्शनमध्ये. रिड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा रिड्युसिंग नेचर तर हे कशावरून कन्फर्म होतो का ग्लुकोज रिड्युसिंग नेचर दाखवतो. ग्लुकोज गिव्स पॉझिटिव्ह टोलन्स टेस्ट अँड पॉझिटिव्ह फेलिंग टेस्ट. इट इम्पार्ट रिड्युसिंग प्रॉपर्टीज टू ग्लुकोज. ग्लुकोजची रिॲक्शन जेव्हा टोलन्स रिएजंट किंवा फेलिंग सोल्युशन बरोबर केली जाते तेव्हा तो पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतो. या टेस्टवरून कन्फर्म होतो की ग्लुकोज हा रिड्युसिंग नेचर दाखवतो. ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्डिहाइड या युनिटमध्ये ऑलरेडी आपण फेलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजन्सचे टेस्ट बघितलेले आहे. ते पुन्हा एकदा रिवाईज करा म्हणजे तुम्हाला हा पॉईंट लक्षात येईल. तर ग्लुकोजचं रिड्युसिंग नेचर या त्या टेस्टच्या पॉझिटिव्हिटीवरून कन्फर्म केलं जातं. तर हिअर हा पॉईंट कंप्लीट झाला आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप स्टडिंग. ऑल दी बेस्ट.